जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण इथे या नवीन पोस्टबद्दल माहिती घेणार आहोत। मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार म्हणजेच मुंबई हायकोर्ट इथे या पोस्ट निघालेल्या आहेत। शिपाई, हमाल आणि फराश या पदाकरता निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येत आहेत। तर इथे पदाचे नाव शिपाई, हमाल आणि फराश असे दिलेले आहे। आस्थापना दिलेली आहे उच्च न्यायालय मुंबईमध्ये 570 पदे आहेत। दिव्यांगांसाठी आरक्षण 4% असणार आहे। 23 पदे इथे दिलेली आहेत। निवड यादी 547 आणि प्रतीक्षा यादीमध्ये 137 पदे असणार आहेत। नागपूर खंडपीठमध्ये 115, दिव्यांगांसाठी आरक्षण पदे 5 आणि निवड यादी 110 तसेच प्रतीक्षा यादी 28 पदे असणार आहे। औरंगाबाद खंडपीठ इथे 202, दिव्यांगांसाठी 8 आणि निवड यादी 194 आणि प्रतीक्षा यादी 48 पदे असणार आहेत। इथे पे स्केल काय असणार आहे ते पाहूयात। 16,600 ते 56,400 पर्यंत इथे तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। त्यासाठी पात्रता काय लागणार आहे पहा। उमेदवार कमीत कमी 7वी पास असावा। खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष ते 38 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। तसेच अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयांसाठी 18 वर्ष ते 43 वर्ष तसेच कर्मचाऱ्यांसाठी 18 वर्ष आणि जी कमाल वयोमर्यादा आहे ती लागू असणार आहे। तसेच उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्र राज्याचा अधिवासी म्हणजे डोमसाईल असावा, करार करणे सक्षम असावा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा, तसेच हयात असलेल्या मुलांची संख्या ही 2 पेक्षा अधिक नसावी। ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कसं भरायचे पहा। SBI कलेक्टद्वारे भरायचं आहे। 1000 परीक्षा शुल्क असणार आहे। तसेच तुम्हाला त्याची रिसिप्ट काढून घ्यायची आहे। अर्ज करण्याची पद्धत इथे सांगितलेली आहे। अर्ज करताना bombay-high-court.nic.in या वेबसाईटवरील सूचनांचे पालन करायचे आहे आणि वेब ब्राउझरद्वारे 15/12/2025 ते 5/1/2026 पर्यंत इथे अर्ज सादर करायचे आहेत। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज हे 11 वाजता ही विंडो उघडणार आहे। तसेच 5/1/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता ही बंद होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे त्याची साईज इथे सांगितलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने bombay-high-court.nic.in या वेबसाईटवर रिक्रुटमेंटमध्ये जाऊन पिऊन, हमाल किंवा फराश या वर क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून तिथे SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन फी भरायची आहे। त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे। ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे ॲप्लिकेशन असेल त्याची प्रिंट तिथून काढून घ्यायची आहे। तसेच अर्ज हे पोस्टाने पाठवायचे नाहीत असं सांगितलेलं आहे। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे। निवड प्रक्रिया काय असणार आहे पहा। लेखी परीक्षा उत्तीर्ण गुण 15, एकूण गुण असणारे 30, लेखी चाचणीसाठी वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह टाईप इथे क्वेश्चन असणार आहे। मुलाखतीसाठी 10 गुण असणार आहे। तसेच शारीरिक क्षमतेसाठी 10 गुण इथे असणार आहेत। लेखी परीक्षा अनुत्तीर्ण झाले असतील त्यांना त्या उमेदवारांना बोलवण्यात येणार नाही आहे। जे परीक्षा पास झाले त्यांनाच इथे मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे। जेव्हा तुम्हाला मुलाखतीकरता बोलवण्यात येईल तेव्हा तुम्ही तुमचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, SSC बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, विशेष अर्हता असल्याचा दाखला किंवा मागासवर्गीय असाल तर त्याचा दाखला, तसेच महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आणि तुमचे जे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे ते सर्व प्रमाणपत्र तुम्ही तिथे घेऊन जायचे आहेत। उमेदवारांसाठी ते महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। उमेदवारांना मराठी भाषा ही लिहिता वाचता येणे आवश्यक आहे। तसेच जे शॉर्ट लिस्टिंग उमेदवार होणार आहेत त्याची जी PDF असणार आहे ती तुम्हाला वेबसाईटवर वेळोवेळी मिळणार आहे। तसेच परीक्षेच्या वेळी तुम्हाला एक ओळखपत्र तिथे घेऊन जायचं आहे। पॅन कार्ड किंवा आधार कार्ड, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर कार्ड तुम्ही इथे घेऊ शकता। तसेच ॲडमिट कार्ड तुम्हाला संकेतस्थळावर इथे मिळणार आहे। तर जी पण लेखी परीक्षा मुलाखत तुमची होणार आहे त्याबद्दलची जी माहिती आहे ती वेबसाईटवर देण्यात येणार आहे। तसेच निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी ही 2 वर्षांसाठी असणार आहे। त्यानंतर ती रद्द करण्यात येणार आहे। तर ते सर्व माहिती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे। धन्यवाद।